श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, 20 ते 26 एप्रिल 2026 या काळामध्ये विश्वाच्या पसाऱ्यात ग्रहाची अशी काही अदलाबदल होणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अंतराळातील ही हालचाल तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालट घडवून आणणार आहे हे जाणून घेण्याची वेळ आता आली आहे. काही जुने हिशोब चुकते होणार आहे, तर काही गुप्त शक्ती तुमच्या मागे उभ्या राहणार आहेत. पण सावध राहा, कारण जेव्हा ग्रह आपली जागा बदलतात तेव्हा ते फक्त सुखच नाही तर एक अनामिक भीती आणि गूढ रहस्य सुद्धा सोबत घेऊन येतात. तुमच्या कुंडलीच्या चक्रात आता नेमकी कोणती नवीन ठिणगी पडणार आहे? मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या व्यावसायिक आयुष्यात आता एक जबरदस्त सस्पेन्स निर्माण झाला आहे. गुरु आणि शनीची दृष्टी तुमच्या कर्माच्या स्थानावर पडत आहे, पण ही केवळ प्रगतीची लक्षणे नाहीत. पडद्यामागे अशा काही घडामोडी घडत आहेत ज्या तुमच्या प्रगतीचा मार्ग बदलू शकतात. मान सन्मान वाढणार की कुणीतरी तुमच्या विरोधात गुप्तकट रचत आहे. ग्रहाची ही अदलाबदल तुम्हाला एका अशा वळणावर नेऊन ठेवणार आहे जिथे घेतलेला एक छोटासा निर्णय तुमच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे. येणाऱ्या दिवसात तुम्हाला अशा काही व्यक्ती भेटू शकतात ज्यांच्या हेतूचा अंदाज लावणे तुम्हाला कठीण जाईल. मीन राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत मात्र काळजाचा ठोका चुकवणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. शनी मंगळ आणि बुध यांची ही महायुती तुमच्या शरीराच्या अंतर्गत रचनेत गुपचूप बदल घडवून आणत आहे. ही 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 जकडण, हा थकवा आणि अचानक उद्भवणारे जुने आजार हे निव्वळ योगायोग नसून ग्रहाच्या इशाऱ्याचे संकेत आहेत. विशेषतः ज्यांना पोटाचे किंवा मज्जासंस्थेचे त्रास आहेत त्यांच्यासाठी काळ थोडा कठीण भासू शकतो. ही ग्रहाची अदलाबदल तुमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणार आहे. तुम्हाला मिळणारे आर्थिक संकेत सुखावह असले तरी शरीराची साथ मिळेल का, हाच खरा मोठा प्रश्नचिन्ह तुमच्या समोर उभा राहणार आहे. सावध राहा, कारण वेळ कधीही पलटी मारू शकते. तर मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या व्यावसायिक आयुष्यात आता एका अशा रहस्याचा उलगडा होणार आहे ज्याची प्रतीक्षा तुम्ही अनेक वर्षापासून करत होता. ग्रहाची ही अदलाबदल तुमच्या दशम स्थानावर म्हणजेच कर्माच्या घरावर गुरु आणि शनीची अशी काही करडी नजर टाकत आहे की तुमच्या प्रगतीचा वेग पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील. पण लक्षात ठेवा, ही प्रगती सहजासहजी मिळणार नाही. पडद्यामागे अशा काही शक्ती सक्रिय झाल्या आहेत ज्या तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहेत. तुमची वाढती इमेज आणि मान सन्मान हे एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, याचा विचार तुम्हाला करावाच लागेल. मीन राशीच्या जातकांनो, सरकारी कामे आणि कॉर्पोरेट जगतातील तुमच्या महत्वाकांक्षा आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपल्या आहेत. ग्रहाच्या या भीषण चक्रव्यूहात तुमच्यासाठी प्रगतीची दारे उघडत असताना जबाबदाऱ्यांचे ओझे इतके वाढणार आहे की तुम्हाला प्रत्येक पाऊल भीती आणि उत्सुकतेच्या सीमारेषेवर टाकावे लागेल. ज्या संधीची तुम्ही वाट पाहत होता ती तुमच्या दारात उभी आहे, पण त्या संधीसोबत येणारे धोके तुम्हाला ओळखता येतील का? या आठवड्यात होणारी ग्रहाची ही अनपेक्षित अदलाबदल तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार की एखाद्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकवणार, याचे उत्तर केवळ काळच देईल. मीन राशीच्या जातकांनो, परदेशाशी संबंधित असलेल्या तुमच्या स्वप्नाच्या आड आता एक गूढ पडदा सरकणार आहे. ग्रहाची अदलाबदल अशा काही छुप्या हालचाली घडवून आणत आहे की जे मीन जातक 7 समुद्रापार स्थायिक आहेत किंवा जिथे जाण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी नियती एक वेगळाच खेळ मांडणार आहे. अचानक एखादा असा निरोप किंवा संधी तुमच्या समोर येईल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. पण सावध राहा, हा परदेशाचा योग तुम्हाला अफाट धनलाभ देणार की मायदेशाच्या ओढीने पुन्हा मागे खेचणार, या गूढ प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या 7 दिवसाच्या प्रवासात दडलेला आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या शरीराच्या आत
कुटुंबात ग्रहाच्या भीषण युतीमुळे एक अनामिक बदल घडत आहे, ज्याची जाणीव तुम्हाला सुरुवातीला होणार नाही. शनी, मंगळ आणि बुध याचे हे महामिलन तुमच्या मज्जासंस्थेवर आणि पचनसंस्थेवर आपली पकड घट्ट करत आहे. अचानक जाणवणारा शारीरिक थकवा किंवा कमरेपासून पायापर्यंत पसरणारी एखादी कळ हे निव्वळ सामान्य दुखणे नसून ग्रहाच्या अदलाबदलीचा हा एक गंभीर इशारा आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण असो वा पोटाचे जुने विकार, हे विकार अचानक उफाळून येण्याची भीती आहे. तुमच्या शरीराच्या पेशीमध्ये सुरू असलेल्या या हालचाली तुम्हाला कोणत्या संकटाची पूर्वकल्पना देत आहेत हे ओळखण्यातच तुमचे हित आहे. मीन राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या या चक्रव्यूहात अडकण्यापूर्वी तुम्हाला निसर्गाच्या संकेताकडे लक्ष द्यावे लागेल. ही ग्रहाची युती केवळ जकडण किंवा वेदना निर्माण करत नाही, तर ती तुमच्या मानसिक स्थिरतेचाही कस पाहणार आहे. ज्यांना आधीपासूनच हर्निया किंवा स्टोन सारखे त्रास आहेत, त्यांच्यासाठी हा आठवडा एखाद्या दहशतीपेक्षा कमी नसेल. शरीरातील लोहाचे किंवा कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे हे तुमच्या ऊर्जेचा नाश करू शकते. हे ग्रहाचे अदलाबदल तुमच्या आयुष्यात एकीकडे परदेशातील सुवर्ण संधी आणत असताना दुसरीकडे तुमच्या आरोग्याला खीळ घालण्यासाठी टपून बसते आहे. हा थरार आता कोणत्या टोकाला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मीन राशीच्या जातकांनो, आर्थिक आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात आता एक अघोषित युद्ध सुरू होणार आहे. ग्रहाची अदलाबदल तुमच्या धनस्थानावर अशी काही वक्रदृष्टी टाकत आहे की जिथे तुम्हाला अफाट नफा दिसत आहे, तिथेच एखादा मोठा खड्डा असण्याची दाट शक्यता आहे. शेअर बाजार, सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करताना तुमचे डोळे उघडे ठेवा, कारण ही ग्रहाची चाल तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत करू शकते किंवा तुमच्या कष्टाची कमाई मातीमोल करू शकते. नशिबाच्या या जुगारात तुम्ही नेमकी कोणती खेळी खेळणार, लक्षात ठेवा. प्रत्येक हालचालीवर नियतीचे बारीक लक्ष आहे आणि एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. मीन राशीच्या जातकांना, तुमच्या कुटुंबाच्या उंबरठ्यावर आता काही गूढ तणावाचे ढग जमा होत आहेत. तुमच्या राशीत होणारी ग्रहाची ही अदलाबदल तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात एक अनामिक अंतर निर्माण करू शकते. घरात सर्व काही अलबेल दिसत असले तरी पडद्यामागे एखाद्या जुन्या वादाची ठिणगी पुन्हा पडण्याची भीती आहे. जोडीदाराच्या आरोग्याची अचानक खालावलेली स्थिती तुमच्या चिंतेत भर टाकेल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता असल्याने प्रत्येक शब्द तोलून मापून वापरा. या कौटुंबिक चक्रव्यूहात तुम्ही स्वतःला आणि आपल्या माणसांना कसे सावरणार, हाच या आठवड्यातील सर्वात मोठा सस्पेन्स असणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, तुमची निर्णय घेण्याची क्षमता आता एका अशा अग्निपरीक्षेतून जाणार आहे जिथे तर्क आणि भावना याची मोठी झुंज लागेल. 21 ते 23 एप्रिलच्या दरम्यान चंद्र जेव्हा आपली स्थिती बदलेल, तेव्हा तुमच्या मनात विचाराचे काहूर माजेल. ग्रहाची ही अदलाबदल तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार आहे, पण ते निर्णय विजयाकडे नेणारे असतील की पराभवाकडे हे सांगणे कठीण आहे. मुलाच्या भविष्याबाबत किंवा घराच्या गुंतवणुकीबद्दल घेतलेला एखादा धाडसी निर्णय तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो का? हा काळ गाफील राहण्याचा नाही, तर प्रत्येक पावलावर सावध राहून नशिबाचा गुंता सोडवण्याचा आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या भीषण चक्रव्यूहातून आणि अदलाबदलीच्या प्रभावातून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्हाला आता महादेवाच्या चरणी शरण जावेच लागेल. या कठीण काळात केवळ शिवाची भक्तीच तुमची ढाल बनू शकते. दररोज शिवलिंगावर जलाभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे हाच तुमचा एकमेव तारणहार ठरेल. ग्रहाची ही वक्रदृष्टी शांत करण्यासाठी काळे तीळ दान करा आणि पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करा, अन्यथा नशिबाचा हा गुंता अधिकच गडद होण्याची भीती आहे. लक्षात ठेवा, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा केवळ महादेवाची कृपाच नवीन वाट दाखवते. म्हणून पूर्ण श्रद्धेने त्यांच्या चरणी लीन व्हा. तर मीन राशीच्या जातकांनो, भविष्यातील अशाच थरारक आणि गूढ घडामोडीची पूर्वकल्पना मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रहाची ही अदलाबदल तुमच्या आयुष्यात अजून कोणते सस्पेन्स घेऊन येणार आहे हे सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. तुमच्या आयुष्यातील संकटे दूर व्हावीत आणि तुमच्यावर सदैव महादेवाची कृपा राहावी, हीच आमची प्रार्थना आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमचे एक पाऊल कुणाचे तरी नशीब बदलू शकते. हर हर महादेव.